ये नारा स्थित रोड पे बहुजन समाज पार्टी का कार्यालय है और इस जगह पे महानगर पालिका के चुनाव के उपलक्ष्य में यहाँ पे बहुजन समाज पार्टी के सारे पदाधिकारी अपना बहुजन समाज पार्टी के नेतृत्व में यहाँ पे लड़ने के लिए अपना पर्चा दायर कर रहे हैं और बड़ी संख्या में यहाँ पे आज लोगों ने यहाँ पे अपना आके पर्चे को वरिष्ठ वर्ग यहाँ पे उनकी मुलाकात ले रहे हैं और उसके बाद में किसको नेतृत्व करने दिया जाएगा इस उपलक्ष्य में यहाँ पे लोग पहुंचे हुए हैं। बड़ी संख्या में यहाँ पे आज बहुजन समाज पार्टी के सारे छोटे से बड़े सारे पदाधिकारी यहाँ पे पहुंच के नेतृत्व करने के लिए यहाँ पे नुकताच महानगरपालिकाचे चुनावाची तारीख डिसाईड झाली आहे आणि या दारा रोडजवळ बहुजन समाज पार्टीचा कार्यालय आहे आणि इथे आज मोठ्या संख्येने लहान ते मोठे सारे कार्यकर्ता इथे पोहोचले होते आणि बहुजन समाज पार्टीच्या नेतृत्वामध्ये लढण्यासाठी त्यांनी ते फॉर्म भरण्यात आला आहे आणि वरिष्ठांनी इथे एक मुलाखत घेऊन जो उत्तम प्रकारचे कॅन्डिडेट आहेत त्यांच्या निवड सुद्धा इथे करण्यासाठी त्यांनी एक मुलाखत घेतली आहे। इथे मान्यवर उत्तम शेवडे साहेबांनी सुद्धा इथे मुलाखत देऊन आपल्याशी वार्ता करत आहे। जाणून घेऊन त्यांचं काय सांगणं आहे, मुलाखत कशी राहिली, का राहिली, सर आपलं पहिलं सगळं काय सांगा। जय भीम मित्रांनो, मी उत्तम शेवडे, बहुजन समाज पार्टीचा मीडिया प्रभारी आणि मी प्रभाग क्रमांक 33 जे दक्षिण नागपुरात आहे तिथून मी निवडणूक लढण्यासंदर्भात आज अर्ज केलेला आहे। आज या ठिकाणी जे मुलाखतीचं सेंटर आहे ते बहुजन समाज पार्टीचं विदर्भ विभागीय कार्यालय, ज्याला आपण विभागीय कार्यालय म्हणतो, महाराष्ट्र राज्याचं ते नागपुरातील प्रमुख मुख्यालय आहे। कांशीरामजी मार्गावर या ठिकाणी या मुलाखती सुरू आहेत आणि 15 डिसेंबर रोजी नागपूर महानगर पालिकेची जी घोषणा झाली, निवडणुकीची घोषणा झाली, त्या निवडणुकीच्या संदर्भात 15 जानेवारी जो बहन मायावतीजींचा जन्मदिवस आहे त्या दिवशी निवडणूक होणार आहे, मतदान होणार आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून जेव्हा 23 तारखेपासून 23 ते 30 ह्या ज्या अर्ज भरण्याच्या ज्या तारखा आहेत, 23 ते 30 ह्या ज्या अर्ज भरण्याच्या तारखा आहेत त्या दरम्यान पर्यंतच्या पक्षांनी मुलाखती ठरवल्या आहेत आणि आज बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जे आहेत, महाराष्ट्राचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनीलजी डोंगरे सोबत यांच्या महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव जे आहेत ते तीनही महासचिव, सचिव आणि विदर्भाचे प्रभारी आणि जिल्ह्याचे प्रमुख असे सर्व लोक मिळून आज या बसपाच्या मुख्यालयात मुलाखती घेतल्या। मुलाखतीमध्ये बहुजन समाज पार्टीने या ठिकाणी ज्या 151 जागा आहेत त्या लढवण्याचं, स्वतंत्ररित्या स्वबळावर लढवण्याची घोषणा केली। त्यानुसार शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि चांगले सामाजिक कार्यकर्ते, विविध विभागात काम करणारे मागील अनेक वर्षापासून अशी मंडळी या ठिकाणी आली। त्यांनी बसपाकडे अर्ज केला आणि अर्ज करून त्यांनी मुलाखती सुद्धा दिल्यात। इथं आपल्या शेजारी दिसतात, इकडे जमालभाई आहेत, संजयजी जयस्वाल आहेत, आपले विकासजी नारायणे आहेत, आमचे नारनवरे साहेब आहेत, इकडे ही कार्यकर्ता मंडळी आहे, तर हे इकडे वाघमारेजी आहेत, देवेंद्र माजी नगरसेवक आहेत, सुमित जांभूळकरजी आहेत, आपले राजेश नंदेश्वरजी आहेत। तर अशा पद्धतीने ते सर्व कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत आणि अनेक इच्छुक सुद्धा आहेत। तर आता दिवसभर मुलाखती 12-1 वाजतापासून जे सुरू झाले तर आता 7-8 वाजत आहेत, अजूनही मुलाखती सुरू आहेत आणि मोठ्या प्रमाणात फुले शाहू आंबेडकरी विचाराचा हा जो पक्ष आहे, निळ्या झेंड्याचा पक्ष आहे, आजच वृत्तपत्रात बातम्या मिळाल्या की निळ्या झेंड्या वाल्यांची हालत अशी आहे की जे काँग्रेस बीजेपीकडे चालले तर त्यांना कोणी विचारायला तयार नाही, त्यांना एकही सीट द्यायला तयार नाही, अशी भीक मागायची पाळी त्यांच्यावर आली। मात्र याच ठिकाणी बहुजन समाज पार्टी राष्ट्रीय स्तराचा पक्ष आहे, काँग्रेस
त्यांना थांबवा. काँग्रेस बीजेपी नंतरचा तिसऱ्या क्रमांकाचा आणि राष्ट्रीय पक्ष निळा झेंडा आहे, हत्ती हे निशाण आहे. आणि म्हणून या मुख्यालयातून ज्या ठिकाणी मान्यवर कांशीराम स्वतः साहेब येऊन गेलेत त्या मुख्यालयात या निवडणुका आहेत, म्हणजे मुलाखती आहेत आणि उत्साह बघण्यासारखा. दिवसभर म्हणजे जवळपास आता 8-9 तास झालेत, मुलाखती अजून संपेना. उद्या सुद्धा मुलाखती आहेत. अनेक जे इच्छुक आहेत अजूनही ते थांबलेले आहेत, अजूनही त्यांनी फॉर्म भरणं सुरू आहे. उद्या पुन्हा दिवसभर मुलाखती होणार आहेत इथे. आणि म्हणून मी या प्रसंगी या निमित्तानं बहुजन समाजातील सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि इच्छुक उमेदवारांना सुद्धा आवाहन करू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा आणि राष्ट्रीय पक्ष असलेला एक हत्ती हे चिन्ह आज नागपुरात महापौर बनवण्याच्या तयारीत आहेत आणि महापौर बनवण्यासाठी ती बहुजन समाज पार्टीनं कंबर कसलेली आहे. म्हणून इतरत्र काँग्रेसवाल्यांकडे, बीजेपी वाल्याकडे इतरत्र न जाता फुले शाहू आंबेडकरी विचारांची मंडळी आणि संविधान प्रिय मंडळी आणि परिवर्तनवादी मंडळींनी बहुजन समाज पार्टीकडे यावं. त्यांनी हत्तीवर स्वार व्हावं. कारण आपण राजे महाराजे लोक आहोत, आपण शासक बनणारे लोक आहोत, बाबासाहेबाला मानणारे लोक आहोत. फुले शाहू आंबेडकरांचा वारसा आपण घेतलेला आहे आणि म्हणून बहुजन समाज पार्टी शिवाय या बहुजन समाजाला पर्याय नाही. म्हणून मी पुन्हा या निमित्तानं तो आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक आवाहन करू इच्छितो की या बहुजन समाज पार्टीकडे अर्ज करा आणि 151 जागेवर सुद्धा पूर्ण जेवढेही आहेत आपण त्या निवडणुका स्वबळावर लढवू आणि अनेक निवडून आणू आणि महापौर बसपाशिवाय बनणार नाही एवढी मात्र आपण शाश्वती देऊ. एवढं मी बोलतो आणि या निमित्तानं आपल्या चॅनलला धन्यवाद देतो. जय भीम. हे होते उत्तम शेवडे साहेब आणि त्यांनी विस्तारपणे सांगितलं. आज इथे जी मुलाखत घेत आली आणि ते फॉर्म भरण्यात आला आणि त्याच्यावर त्यांनी संपूर्ण माहिती आपण दिलेली आहे. आपल्या चॅनलमध्ये होते आपल्याकडे माध्यम